नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र, जय शिवराय। मी चाललेली आहे कुठेतरी फिरायला। कुठेतरी कशाला शानपणा करत बसू। मी चालली आहे उज्जैनला। तर मी गर्ल्स गँग सोबत चालली आहे, बायका आणि फुल असे नाही का। माझी खूप इच्छा होती 6 ते 7 महिन्यापासून। मी कंटिन्यू विशालला सांगितलेलं, मी कंटिन्यू रोहितला सांगितलेलं, बट त्यांनी मनावर नाही घेतलं। सो मीच मनावर घेतलं। कधी? काल। तर आज मी निघाली। आमची ना तिकीट फिक्स आहे ना काय, पण मी चालली आहे देवाच्या भरोशावर सगळं सोडून निघाली आहे घरातनं। बॅग बघू शकता तुम्ही। माझ्यासोबत बरीच लोक असणार आहेत, सो ते मी तुम्हाला दाखवते। चलो अभी निकलते, क्योंकि उबेर आ रही है 2-3 मिनट में, तो निकल रहे हम लोग। गाइस, आमची तिकीट अजिबात फायनल नाहीये। 3 जणांची 6 जणांची आहे। आम्ही झेंड्यावर आलोय है ना अलक्षी आहे बाई तिकीट मम्मीची त्याच्या फायनल। आम्ही 3 जणी झेंड्यावर आलोय। भाई आमचा कोच पूर्णपणे साऊथ इंडियनने भरलाय की कोणत्या भाषेने भरलाय माहिती नाही। ते फक्त आवाज ऐका। आम्हाला हकल या जेवायला असं करा। तर मित्रांनो, दिवस दुसरा चालू झालेला आहे। एवढ्या बायकांमध्ये एकदम मोठा माणूस आणलेला आहे, जो एकदम खाली आहे, एकदम ग्राउंड लेवलचा माणूस आहे। आणि आता आम्ही काहीच प्लॅन न करता फिरायला चाललोय। काल आमची वाट लागली, कारण की टीसीने पकडल्यानंतर आम्ही त्याला 2200 रुपये एक्स्ट्रा देऊन बघा उज्जैनला आलेलो आहोत। म्हणजे लोकांच्या ट्रिप 4-5 हजारात होतात, पण आमची ट्रिप म्हणजे सो मच एक्सपेन्सेस। त्यात आज भस्म आरती सगळ्यांची बुक आहे, पण आमची बुकच नाहीये। त्यामुळे मग आम्ही आता उद्याची तिकीट करणार आहोत। हो गया उसका चल के अभी। उज्जैनची काही आयटेनरी पाहिलेली नाहीये आणि मला इथे फिरताना असं वाटतंय की मी नाशिकच्या पहिल्यांदा हे गाणं जिथे शूट केलेलं त्या एरियामध्ये फिरते, कारण की असेच गल्ली गोळे आणि एकदम वेगळंच काहीतरी लोकेशन आहे। चलो। त्यानंतर मी एकदम धावत पळत रूमवरती रिटर्न आली, कारण की अचानक भयानक आमचा प्लॅन झाला काल भैरवला जायचा। आणि काल भैरवला जाताना मी खास ही ब्लॅक कलरची साडी घेऊन आलेली। इथे आम्ही आलेलो, हे आश्रम आहे जिथे श्रीकृष्ण आणि बलराम यांनी विद्या घेतलेली आहे, म्हणजे ते शिकायला इथे होते। आता थांबा, आम्हाला जरा ऑटोवाला शोधायचा आहे। आतमध्ये मोबाईल अलाउड करत नाही म्हणून काय काय गोष्टी दाखवल्या गेल्या नाहीयेत, सो सॉरी फॉर दॅट। तुम्ही बघू शकता इथे सुंदर अशी 2-3 मंदिरं होती, जिथे मस्त अशी श्रीकृष्णांची माहिती दिलेली आहे। हा असा सुंदर व्ह्यू तिथे आहे फोटोजसाठी। त्यानंतर 86 बैठक आहेत, जिथे श्रीरामांनी काय काय केलंय हे सगळं डिटेलमध्ये दिलेलं आहे। तसंच ही सुंदर अशी श्रीकृष्णांची मूर्ती बघायला मिळते आपल्याला। येस, तर आम्ही या आश्रमात आलेलो। तिथे खूप बरीचशी अशी श्रीकृष्णाची मंदिरं आहेत। मंगलनाथ आम्ही आलोय ऍक्च्युली काल भैरवचं दर्शन घ्यायला। डे 1 आहे उज्जैनमध्ये। आम्हाला इथे सगळ्यांनी सांगितलं, मेनली यांनी पण सांगितलंय की महाकालच्या आधी काल भैरव केला तरी चालणार आहे। सो लेट्स गो। ये मंगलनाथ का मंदिर है जो पूरे भारत और पूरे विश्व में एक है। ये भगवान शिव जी का मस्तक का पसीना गिरा था इस जगह भूमि पर, और यहाँ भूमि माता के 2 भाग हुए थे, तब जाके मंगल भगवान उत्पन्न हुए थे और विराजमान हुए थे। अभी आप अंदर जाओगे दर्शन के लिए, मंगल भगवान की माता जी देखते हो। माता प्राचीन भुवनेश्वरी है, जिनको पृथ्वी माता बोलते हैं। अगर आप उनकी परिक्रमा लगाओ, पृथ्वी की परिक्रमा लगाओ, सामान्य माना जाता है। शिव के जितने मंदिर के दर्शन के लिए शिव जी की सवारी नंदी देखी। ये भारत का पहला मंदिर है। नंदी की जगह भेड़ है, और यहाँ भेड़ का कारण ये मैष और वृश्चिक राशि के स्वामी है। जिस व्यक्ति की मैष और वृश्चिक राशि रहती है, उसके जीवन के कार्य किसी मंदिर सिद्ध होता है, उनके गुरु है, उनके स्वामी है। कर्क रेखा मंदिर के शिखर के ऊपर से होके गुजरती है, जाती है महाकाल, महाकाल से सोमनाथ,
जैसे इंसान की नाभि होती है, ये मंदिर जो है पृथ्वी की नाभि पे ये टिका है। उज्जैन में केवल आप घूमने के लिए आए हो दर्शन के लिए, तो यहाँ दर्शन दान का महत्व 2 मंदिर का है, नागेश्वर मंदिर का। और 2 मंदिर में कोई भी व्यक्ति खाली हाथ नहीं रहता, इनका ज्यादा महत्व उज्जैन में। पहला है काल भैरव, जो महाकाल के द्वारपाल है, काल का अवतार है। यहाँ दान चढ़ाने से महाकाल के दर्शन लगते हैं। वो ये दीदी मंदिर सभी का रेट पर आएगा 250 का। ये दीदी दानी मुंगा, ये अपने हाथ से दान करना यहाँ का मेन दान है। मग मी मंदिरामध्ये एंटर केलं आणि सगळीकडे ना खूपच जास्त गर्दी लाईन होती, देख त्यामुळे का जास्त आता ते? व्हिडिओज काढायला मिळाले नाही आणि व्हिडिओ काढायला सुद्धा बंदी होती। हे आहे ते पृथ्वी माता मंदिर। हाँ, मराठी वे धर्मरक्षक छत्रपति संभाजी महाराज। हाँ, सर्च करके दे रही हूँ। आपने नाम ये देखो मेरा नाम, ये देखो मेरे सब वीडियोज है, मैं हूँ, सब है इसमें। हाँ, ये देखो। तर आता आम्ही आलेलो आहोत काल भैरवला आणि इथे मी ऐकलंय, आता मला माहिती नाही कितपत हे खरं आहे, पण खरंच असेल ऑब्विसली। सो महाकाल जे असतात त्यांचे सेनापती आहेत काल भैरव, आणि असं म्हणतात की तुम्ही जर काल भैरव नाही केलं आणि फक्त महाकालचं दर्शन घेतलं तर ते तुमचं इनकम्प्लीट राहतं। सो तुम्ही जर येत असाल तर दोन्ही गोष्टी केल्या पाहिजे, हे तर सगळ्यांनाच माहिती आय नो। सो चला। ओके, जर तुम्ही काल भैरवला जात असाल तर दारू घेऊन जायला अजिबात विसरू नका, कारण की तिकडे कुठेही तुम्हाला दारू मिळणार नाहीये, तुम्हाला घरातूनच घेऊन जावी लागेल। तिकडे सध्याला बंद केलंय हे सगळं, बट त्या देवाला लागते, त्यामुळे घ्यायला विसरू नका। ओके, सो इकडे हे दीपोत्सव केलेला सुंदर असा, आणि आत्ता आम्ही आलेलो आहोत फायनली काल भैरवच्या मंदिरामध्ये। हे बघून खूपच आनंद झाला, कारण की मरणाची गर्दी होती, मरणाची लाईन होती। मी तर दर्शन घेतलं, प्लीज तुम्ही पण घ्या। जय श्री काल भैरव, जस्ट आमचं काल भैरवचं दर्शन झालं आणि देवा 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 इतकी प्रचंड गर्दी होती, तुम्ही काय सांगू मी तुम्हाला, बट दर्शन खूप मस्त झालं। आणि ह्या देवाला स्पेशली मी ही ड्रिंक घेऊनच आलेली ठाण्यावरनं, आणि मग तिथे ती तीर्थ म्हणून चढवली सुद्धा जाते, आणि मी चुकली आहे का? नाही नाही। तर फायनली आम्ही इथनं निघतोय आणि आम्ही जाणार आहेत आता ते भरत मंदिर म्हणून काहीतरी, भारत मंदिर का काय, तर तिथे जाऊन उद्याचं भस्म आरतीचा आज बुक करायचं आहे असं डोक्यात आहे। सो बघूयात काय होते। मग आम्ही गेलेलो गडकालिका या मंदिरामध्ये। जर तुम्ही काल भैरवला येत असाल ना तर तुमची बरीच मंदिरं कव्हर होतात, त्यामुळे ह्या साईडची एकाच दिवशी कव्हर करायचं ट्राय करा। सुंदर अशी देवीची मूर्ती आहे, तुम्ही पण दर्शन घ्या। तर गाईज आता आज आमच्यामधले 6 जण भस्म आरतीला जाणार आहेत आणि उद्या आम्ही 5 जण जाणार आहेत, कारण की आमचं काहीच फिक्स नव्हतं, लाईक आमची तिकीटच नव्हती झाली जी VIP मधनं होते, बट आम्ही सांगितलंय। सो 1500 भरून ती उद्यापर्यंत होणार आहे। आणि मला आज सगळे असे बघतात ना जसं काय भाई ये क्या है, ब्लॉक क्यों कर रही है ऐसा। आता आम्ही आलोय पाणीपुरी खायला, दोघी जणी, पायल आणि मी, बिकॉज नाही चला आम्ही आता चाललोय परत घरी, कारण की तुम्ही बघितल्याप्रमाणे आम्हाला सांगितलंय काहीच नाहीये। चला चला तोंड घेऊन परत जाऊ। पनीर कोल्हापुरी एक लेना। हमने किया है अभी और बटर नान किती घ्यायच्या? 4 बटर नान, बटर नान 4। पनीर कोल्हा वो स्वीट रहेगा या स्पाइसी रहेगा ना? हाँ 4 बटर त्यांना सांगा आता झालंय डन। तर हा जाणार आहे भस्म आरती करायला आणि आम्ही कुठं आम्ही असंच बसणार, दर्शन घ्यायला जाणार आहे वेज कोल्हापुरी, कारण की 7 तिकीट कन्फर्म आणि आम्ही झेंड्यावर। प्रचाराला बायका आल्यात रात्री 12 वाजता आणि आमच्या अलक्षला लय म्हणजे लय झोप आलेली आहे है ना बब्बू? बब्बू 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 जय श्री महाकाल, जय श्री महाकाल बाबू, जय श्री महाकाल कर आता ना। हा जय श्री महाकाल। आता तुम्हाला मी ओळख करून देते, आमच्या इकडची पूजाताई आणि अलक्ष तुम्हाला माहितीच असेल। हा अलक्ष जो माझ्यासोबत नेहमी असतो आणि ही पूजाताई, तर ही तिची फॅमिली, म्हणजे आम्ही खूप स्ट्रगल करत आलोय आणि ह्यांना वाटतं बीसीचे पैसे लागलेत म्हणून सगळ्या जणी निघाल्यात। आज त्यांनी
की भस्म आरतीला खास ते व्हाईट घालणार आहेत आणि त्याच्यावरती प्रचाराला पण जाणार नंतर प्रचार करणार आपल्या इथे म्हणून हाय करतोय अलक्ष हाय कोणता पक्ष प्रॉपर काम करतो. हा बरोबर आणि ताई कशी वाटते की नाही पक्षाचे काय बोलतात ते मुख्य प्रमुख वाटतात ना शाखा प्रमुख. चला ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. जय श्री महाकाल. अरे यार मंगेश हा बघ पूजा ताई तोंड पकडावं लागतं. गाईज आम्हाला काय तिथं दर्शन मिळालं नाही. गप परत रूम वरती आलोय. आता झोपेश विषय डायरेक्ट. गुड नाईट. ओके सो उज्जैन टू कालभैरव जाण्यासाठी आम्ही ऑटो बुक केलेली 10 लोकांसाठी आणि पर पर्सन 100 रुपीज पे केलेले. जर तुम्ही कमी लोक असाल तर छोटी ऑटो करून कमी पैशामध्ये पण जाऊ शकता. आणि तिकडे जाताय तर बऱ्याच प्रकारचे मंदिरं तुम्हाला फिरायला मिळणार आहेत. अजून तिकडे बघण्यासारखं काही नाही आहे. आणि जर तुम्ही सीझनला जात असाल गर्दी असेल तर VIP पास बुक करायला अजिबात विसरू नका.